नमस्कार, श्री स्वामी समर्थ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मंडळी, आता पहा, उद्या एकादशी आहे, त्यामुळे आपल्याला काही चिकन नॉनव्हेज खाता येणार नाही। आणि आज मिस्टरांची तब्येत जरा बरी पण नाही आहे, त्यांना सर्दी वगैरे झाली आहे। म्हटलं चला आज चिकन सूप त्यांना बनवूनच देऊया। तर त्यासाठी पहा, मी गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलं आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। नंतर तेल गरम झालं की त्यामध्ये मी मीडियम आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा छान मऊ होईपर्यंत सतत परतवून घ्यायचा आहे। थोडासा कांदा लालसर झाला की त्यामध्ये लगेचच 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि छान परतवून घ्यायचा आहे। थोडासा त्याचा वास यायला लागला की समजायचं आपली आलं लसूण पेस्ट भाजली गेलेली आहे। पहा, छान परतवून घ्यायचं। आलं लसूण पेस्ट परतवून झाली की लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि चवीसाठी 1 चमचा आपण चिकन मसाला घालणार आहोत। तर पहा, आता हे मिश्रण छान परतवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे, तशीच ठेवायची आहे। लो फ्लेमवरतीच आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे। तर पहा, आता परतवून घेतलं, परतवून झालं की त्यामध्ये मी लगेचच पाव किलो चिकन घालणार आहे। हे चिकन पाव किलो नाही, परंतु पहा, आमच्या घरामध्ये एक मणी आली होती, तर मी त्याला 2-3 पीसेस घातलेले आहेत। सारखं इकडून तिकडून म्याव करत होतं, म्हटलं चला त्यालाही खाऊ द्या, म्हणून त्याला 2-3 पीस खाऊ घातले आणि पहा, चिकन टाकून मी परतवून घेतलं। आता छान तेल सुटेपर्यंत त्याला या पद्धतीने परतवून घ्यायचं आहे आणि लगेचच वरतून हिरवी अशी गार कोथिंबीर चिरलेली घालायची आहे। पहा, हिरवीगार कोथिंबीर चिरून घातली आणि पुन्हा एकदा याच पद्धतीने परतवून घेतलेलं आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत। तर पहा, आपल्या चिकनला मस्त तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत। गरम पाण्याचा वापर यासाठी करायचा जेणेकरून आपल्या पदार्थाची चव बदलणार नाही। गरम पाण्याने अन्नाला चव येते, त्यामुळे गरम पाणीच वापरायचं आहे। आता गरम पाणी इथे मी वापरलेलं आहे। त्यानंतर पहा, झाकण घालून ठेवायचं। पातेलं झाकलं की त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। 15 ते 20 मिनटं शिजू द्यायचं। त्यानंतर आपलं चिकन सूप तयार झालेलं आहे। चला, रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। चिकन सूप आपलं रेडी झालेलं आहे।